नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असणाऱ्या संकल्पना याविषयी चर्चा करणार आहोत. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन या राष्ट्रीय उत्पादनाशी संबंधित असणाऱ्या दोन संकल्पनांविषयी चर्चा केलेली आहे. तर या सेशनमध्ये असणारी तिसरी संकल्पना आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या सर्व वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये एखाद्या विशिष्ट राष्ट्राची, देशाची किंवा अर्थव्यवस्थेची जी भौगोलिक सीमा असेल, भौगोलिक बॉर्डर असेल, त्या सीमेच्या अंतर्गत जे उत्पादन केलं जातं त्या सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांची पैशात व्यक्त केलेली जी किंमत असते किंवा पैशात व्यक्त केलेलं जे मूल्य असतं त्याला GDP म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हटलं जातं. स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमाप करताना एका वर्षाच्या कालावधीतील देशातील व विदेशातील उत्पादन घटकांनी त्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा यांचा त्यामध्ये समावेश होतो. म्हणजेच GDP मध्ये त्या देशांतर्गत किंवा त्या देशातील स्वदेशी उत्पादन घटकांनी ज्या वस्तू व सेवांचं उत्पादन केलेलं आहे त्याचा समावेश होतो. त्याचप्रमाणे विदेशातील व्यवसाय संस्था असतील, विदेशातील उत्पादक असतील आणि त्यांनी या देशामध्ये जर वस्तू किंवा सेवेचं उत्पादन केलं असेल तर त्याचा देखील समावेश हा स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये होतो. त्याचप्रमाणे आपल्या देशातील उत्पादक किंवा व्यवसाय संस्था दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्या देशात वस्तू किंवा सेवेचं उत्पादन करत असतील तर त्याचा समावेश हा स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये होत नाही. कारण ते उत्पादन आपल्या देशामध्ये केलेलं नसून इतर ठिकाणी किंवा इतर देशामध्ये केलेलं आहे. त्यामुळे त्याचा समावेश ज्या देशामध्ये उत्पादन केलं असेल त्या देशातील GDP मध्ये किंवा त्या देशातील उत्पादनामध्ये त्याचा समावेश केला जातो. म्हणजे GDP साठी फक्त त्या देशाची जी भौगोलिक सीमा आहे त्या भौगोलिक सीमेच्या आत जे उत्पादन केलं असेल ते उत्पादन स्वदेशी उत्पादन घटकांनी, स्वदेशी व्यवसाय संस्थांनी किंवा विदेशी किंवा इतर देशातील उत्पादकांनी, व्यवसाय संस्थांनी केलं असेल तर त्या सर्व उत्पादनाचा समावेश हा स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये होतो. त्यानंतरची दुसरी संकल्पना आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन NDP नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. एकूण किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा खर्च वजा केल्यानंतर जे उत्पादन किंवा उत्पन्न शिल्लक राहत त्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात. म्हणजेच एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवा यांच्या एकूण मूल्यातून घसारा खर्च वजा केल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहत त्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात. निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचं मोजमाप करण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. NDP बरोबर GDP वजा घसारा. NDP म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि घसारा. त्यानंतरची पाचवी संकल्पना आहे वैयक्तिक उत्पन्न पर्सनल इन्कम. प्रत्येक व्यक्ती किंवा उपभोक्ता आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी विविध प्रकारचे कार्य किंवा विविध प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करतो. त्या कार्याचा किंवा कामाचा मोबदला म्हणून जी रक्कम त्याला प्राप्त होते त्याला वैयक्तिक उत्पन्न असे म्हणतात. सामान्यपणे देशातील वस्तू व सेवांच्या उत्पादनात प्रत्येक उत्पादन घटकांचा सहभाग असतो. उत्पादन क्रियेतील सहभागाचा मोबदला म्हणजेच वैयक्तिक उत्पन्न होय. म्हणजे उत्पादन क्रियेमध्ये उत्पादन घटकाने सहभाग घेतल्याबद्दल उत्पादन घटकांच्या मालकांना जे उत्पन्न किंवा जो मोबदला प्राप्त होतो त्याचा समावेश वैयक्तिक उत्पन्नामध्ये केला जातो.
वैयक्तिक उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशातील व्यक्ती आणि कुटुंबांनी प्रत्यक्ष मिळविलेले एकूण उत्पन्न होय. म्हणजे वैयक्तिक उत्पन्नामध्ये देशातील व्यक्ती आणि देशातील जे कुटुंब आहेत त्या कुटुंबांनी प्रत्यक्ष प्राप्त केलेलं जे उत्पन्न आहे त्याचा समावेश हा वैयक्तिक उत्पन्नामध्ये होतो. किंवा एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांनी किंवा व्यक्तींनी सर्व मार्गांनी प्राप्त केलेल्या उत्पन्नाची बेरीज म्हणजेच वैयक्तिक उत्पन्न होय. वैयक्तिक उत्पन्नात प्राप्त केलेले उत्पन्न म्हणजे मिळवलेले उत्पन्न आणि मिळालेले उत्पन्न किंवा प्राप्त झालेले उत्पन्न अशा दोन प्रकारच्या उत्पन्नाचा समावेश होतो. प्राप्त केलेल्या उत्पन्नामध्ये उत्पादन घटकाला किंवा संबंधित व्यक्तीला त्याच्या मोबदल्याच्या स्वरूपात जे उत्पन्न प्राप्त होतं त्याचा समावेश होतो. तर प्राप्त झालेल्या म्हणजेच मिळालेल्या उत्पन्नात हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश होतो. हस्तांतरित उत्पन्नामध्ये निवृत्ती वेतन जे पेन्शन, बेकारी भत्ता, शिष्यवृत्ती, विशिष्ट आपत्तीच्या काळात प्राप्त झालेली सरकारी आर्थिक मदत किंवा सरकारकडून ज्या वेगवेगळ्या घटकांसाठी आर्थिक घटकाच्या स्वरूपात जी मदत केली जाते त्या मदतीचा समावेश हा प्राप्त झालेले उत्पन्न किंवा मिळालेले उत्पन्न यामध्ये होतं. त्यामुळे जे वैयक्तिक उत्पन्न आहे तर त्या वैयक्तिक उत्पन्नामध्ये घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न आणि हस्तांतरित उत्पन्न या दोन घटकांचा समावेश होतो. म्हणजे वैयक्तिक उत्पन्न बरोबर घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न अधिक हस्तांतरित उत्पन्न. त्यानंतरची संकल्पना आहे खर्चयोग्य किंवा व्ययशक्य उत्पन्न डिस्पोजेबल इन्कम. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत व्यक्तीने किंवा कुटुंबाने वेगवेगळ्या उत्पादन क्रियेत सहभागी होऊन जे उत्पन्न प्राप्त केलेले असते ते एकूण किंवा संपूर्ण उत्पन्न त्याला उपभोगासाठी खर्च करता येत नाही. कारण एकूण उत्पन्नातून काही उत्पन्नाची अनिवार्यतः वजावट करावी लागते. म्हणजेच एकूण उत्पन्नातील काही भाग किंवा काही हिस्सा सरकारला प्रत्यक्ष करांच्या स्वरूपात अनिवार्यतः द्यावा लागतो. सरकारकडून उत्पन्न कर, संपत्ती कर, मालमत्ता कर अशा प्रकारच्या प्रत्यक्ष करांची अंमलबजावणी केली जाते. या करासाठी सक्तीने संबंधित व्यक्तीला आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा सरकारला द्यावाच लागतो. त्यामुळे प्रत्यक्ष कराची रक्कम वजा करून जे उत्पन्न शिल्लक राहत असेल तेवढ्याच उत्पन्नाचा उपभोक्त्याला खर्च करता येतो. त्यामुळे त्या उत्पन्नाला खर्चयोग्य किंवा व्ययशक्य उत्पन्न असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला 1,00,000 रुपये उत्पन्न प्राप्त होत पण त्या उत्पन्नावर सरकारने लावलेला उत्पन्न कर इन्कम टॅक्स 10% असेल तर 1,00,000तून 10% रक्कम म्हणजेच रुपये 10,000 हे सरकारला इन्कम टॅक्स म्हणून जमा करावे लागते. 1,00,000तून रुपये 10,000 वजा केल्यानंतर शिल्लक राहिलेले जे रुपये 90,000 आहेत ते त्या उपभोक्त्याचं किंवा व्यक्तीचं व्ययशक्य किंवा खर्चयोग्य उत्पन्न आहे. थोडक्यात एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत व्यक्तिगत उत्पन्नातून प्रत्यक्ष कराची रक्कम वजा केल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहतं त्याला खर्चयोग्य किंवा व्ययशक्य उत्पन्न असे म्हणतात. व्ययशक्य उत्पन्न मोजण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. DI बरोबर PI वजा डायरेक्ट टॅक्स. DI म्हणजे डिस्पोजेबल इन्कम खर्चयोग्य किंवा व्ययशक्य उत्पन्न. PI म्हणजे पर्सनल इन्कम आणि डायरेक्ट टॅक्स. त्यानंतरची संकल्पना आहे दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम. राष्ट्रीय उत्पन्नाविषयीच्या संकल्पनांमध्ये दरडोई उत्पन्न ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. कारण दरडोई उत्पन्नाच्या आधारावर देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा व जीवनमानाचा दर्जा अवलंबून असतो. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत मापन केलेल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला त्याच वर्षातील एकूण लोकसंख्येने भाग दिल्यास जे उत्पन्न प्राप्त होते त्याला दरडोई उत्पन्न असे म्हणतात. दरडोई उत्पन्नाला विशिष्ट आर्थिक वर्षातील सरासरी उत्पन्न असे देखील म्हणतात.
दरडोई उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. दरडोई उत्पन्न बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या. त्यानंतरची संकल्पना आहे बाजार किमतीनुसार व घटक मूल्यानुसार किंवा घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. एका विशिष्ट आर्थिक वर्षात देशातील नागरिकांनी देशात आणि विदेशात उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे बाजारातील किमतीनुसार पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. बाजारातील किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना घटक खर्चानुसार आलेल्या उत्पन्नात प्रत्यक्ष कराची रक्कम समाविष्ट केली जाते, तर सरकारकडून उत्पादकाला दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम वजा केली जाते. बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न बरोबर घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न अधिक अप्रत्यक्ष कर अधिक सार्वजनिक उपक्रमाचा वाढावा किंवा अधिक वजा सरकारी अर्थसहाय्य. म्हणजे बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच खंड वेतन व्याज नफा. त्यानंतर अप्रत्यक्ष कर त्यामध्ये समाविष्ट केला जातो. त्यानंतर सार्वजनिक उपक्रमाचा अधिक्य किंवा वाढावा म्हणजे जे सार्वजनिक उपक्रम आहे सरकारच्या मालकीचे व्यवसाय संस्था आहेत त्यांना जो नफा प्राप्त होतो त्यांना जे अधिक्य प्राप्त होतं त्याचा त्यामध्ये समावेश केला जातो. आणि या सर्व घटकांमधून सरकारकडून जे अर्थसहाय्य दिलं जातं ते अर्थसहाय्य त्यामधून मायनस केलं जातं. त्यानंतर घटक मूल्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्याही वस्तू व सेवा यांचे उत्पादन करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या 4 प्रमुख उत्पादन घटकांची आवश्यकता असते. उत्पादन घटकांनी उत्पादन कार्यात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना अनुक्रमे खंड, वेतन, व्याज आणि नफा असा 4 प्रकारचा मोबदला प्राप्त होतो. उत्पादन घटकांना प्राप्त होणाऱ्या मोबदल्याची किंवा उत्पादनाची बेरीज करून घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजता येते. एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात उत्पादन घटकांच्या मालकाला मिळालेल्या घटक मोबदल्याची बेरीज म्हणजे घटक मूल्यानुसार किंवा घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक व्याज अधिक वेतन अधिक नफा. यामध्ये जो नफा प्राप्त झाला असेल त्या नफ्याचा समावेश होतो. तोटा असेल तर तेवढी रक्कम त्या ठिकाणी वजा होते. त्यामुळे घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न तेवढं घटतं किंवा त्यामध्ये तेवढे ते कमी होतं. घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा खर्च वजा केल्यानंतर घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होतं. घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न बरोबर घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वजा घसारा खर्च. आणि त्यानंतरची संकल्पना आहे चालू किमतीनुसार व स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. चालू किमतीनुसार म्हणजेच वर्तमानकालीन किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. एका विशिष्ट आर्थिक वर्षाच्या काळात प्रत्यक्ष बाजारात अस्तित्वात असलेल्या किमतीने त्याच वर्षातील एकूण उत्पादनाला गुणले असता जे उत्पन्न प्राप्त होते त्याला चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे त्या देशात जे उत्पादन केलं जातं त्या उत्पादनाला त्या देशात प्रत्यक्ष अस्तित्वात असणाऱ्या किमतीने जर गुणलं तर चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होतं. एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांनी देशात आणि विदेशात उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे बाजारातील किमतीनुसार केलेले मोजमाप किंवा मापन म्हणजे चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मोजमाप करण्यासाठी स्थिर किमतीनुसार
मोजमाप करणे आवश्यक असते, कारण एखाद्या विशिष्ट वर्षात भौतिक उत्पादनात म्हणजे एकूण उत्पादनात किंवा उत्पादनाच्या नगसंख्येत बदल न होता फक्त वस्तूची किंमत कमी झाली तर राष्ट्रीय उत्पन्न कमी होते. या उलट फक्त वस्तूची किंमत वाढली तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. एखाद्या विशिष्ट आर्थिक वर्षातील किमतीत होणाऱ्या चढ उताराचा राष्ट्रीय उत्पन्नावरील परिणाम टाळण्यासाठी स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं जातं. स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना एक विशिष्ट आर्थिक वर्ष आधार वर्ष म्हणून सरकारमार्फत निश्चित केले जाते. भारतात 2011-12 हे आधार वर्ष असून 2019-20 या वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप जर 2011-12 मधील किमतीनुसार केले तर त्याला स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. एखाद्या स्थिर किंवा आधारभूत मानल्या जाणाऱ्या वर्षातील किंवा आर्थिक वर्षातील किमतीच्या साहाय्याने चालू वर्षातील वस्तू व सेवांचे केलेले मोजमाप म्हणजेच स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी भारतात 2011-12 हे आधार वर्ष आहे. त्यानंतर त्यामध्ये 2017-18 हे आधार वर्ष करावं अशी शिफारस करण्यात आली. परंतु 2018-17 आणि 18 हे आधार वर्ष राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी योग्य नाही असं सांगून पुन्हा आधार वर्ष 2020-21 करावं अशा प्रकारची देखील शिफारस केलेली आहे. त्यामुळे आधार वर्षातील किमतीनुसार जे उत्पन्न मोजलं जातं त्याला त्या ठिकाणी स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न किंवा राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतात. तर अशा प्रकारे या राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असणाऱ्या संकल्पना आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.